बातम्या पाहूया विस्ताराने। सुरुवातीलाच बातमी अपघातासंदर्भात बीडमधून। बीडच्या मांजरसुंभा घाटामध्ये टँकरचा स्फोट झालेला आहे। डिझेल घेऊन जाणाऱ्या टँकरचा स्फोट झालाय, त्यामुळे आग ही मोठ्या प्रमाणात पसरली आहे। बीडच्या मांजरसुंभा घाटात हा अपघात झालेला आहे। डिझेल घेऊन जाणाऱ्या टँकरचा स्फोट झाला। ही दृश्य आपण पाहतोय। मोठ्या प्रमाणात आग ही पसरलेली आहे, त्यामुळे वाहतूक कोंडी सुद्धा झाली आहे। मात्र आजूबाजूला झाडं असल्यामुळे ही आग आणखी पसरती आहे। ही लाईव्ह दृश्य आपण बीडमधून पाहतोय। मोठ्या प्रमाणात ही आग पसरलेली आहे। डिझेल घेऊन जाणारा हा टँकर होता। या टँकरचा स्फोट झालाय, त्यामुळे मोठ्या प्रमाणात या परिसरामध्ये आग पसरलेली आहे। धुराचे लोट हे हवेमध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत। अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी आमिर हुसेन आपल्या सोबत जोडलेत। आमिर, आत्ताची नेमकी स्थिती काय आहे? अग्निशमन दलाकडून हे आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत का? नक्कीच जगदीश, आपण जर बघितलं तर हे जे आग आहे डिझेलच्या टँकरला लागलेली, विशेष म्हणजे बीड असो किंवा बीडचे इतर भाग असो, मनमाडकडून हे डिझेल पुरवठा करण्यात जात आहे। विशेष म्हणजे मराठवाड्यापासून जवळ असलेला मनमाड आणि सोलापूर या दोनच ठिकाणी डिझेल आणि पेट्रोलचे डिपो आहेत। त्या ठिकाणूनच हे जे वाहतूक होती आणि या ठिकाणून जे डिझेल वाहतूक करणारी टँकर होती एका ट्रकला भिडली आणि त्यानंतर त्याचा स्फोट झालेला आहे। विशेष म्हणजे आग एवढं भीष्म लागली होती की टँकरच्या आगमध्ये आग एवढी मोठी लागली होती की टँकरची जी टाकी होती ते सुद्धा फुटलेली, असं सूत्रांनी आपल्याला सांगितलेलं। म्हणजे ते फुटली म्हणजे स्फोट सारखं तिकडं दृश्य होतं। विशेष म्हणजे दोन्ही बाजूला जे झाड होते आणि शेत होतं त्या ठिकाणी जे आग पडली त्या ठिकाणी सगळं आगीचं प्रसरण झालेलं आहे। बीडहून अग्निशामक दलाच्या गाड्या तिकडे पोहोचलेल्या आहेत जगदीश। पोलीस प्रशासनाने हायवेवर ट्रॅफिक थांबवून ठेवलेली आहे। विशेष म्हणजे हा धुळे सोलापूर मार्ग आहे, जिथं वाहतूक जास्त प्रमाणे असते आणि संध्याकाळच्या प्रमाणे ट्रकची वाहतूक जास्त असते या रोडला। म्हणून आता मांजरसुंब्याला आणि गेवराई पक्षी तर काही गाड्यांना थांबवण्यात आलेले आहे, कारण की अनेक गाड्यांना तिकडून जाण्याचे मार्गच नाही, एवढं आग पसरली आहे जगदीश। आमिर, आग आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात पसरलेली आहे। या टँकर चालकाचं नेमकं काय झालेलं आहे? तो बचावलाय की काय नेमकं? आपण जर याची माहिती घेतली तर आपल्याला अशी माहिती भेटली की टँकरचे जे ड्रायव्हर होता आणि क्लिनर होतं ते गाडीतून उडी मारली का त्यांना काय त्यांच्यासोबत काही घटना घडली अजून स्पष्ट झालेलं नाही, कारण की टँकरपाशी जाण्यासाठी आग कमी करणं अग्निशामक दलाचा प्रयत्न चालू आहे। जेव्हा ती आग आटोपत येईल तेव्हाच आपल्याला कळेल नेमकं परिस्थिती काय होती। ड्रायव्हर आणि क्लिनरनी तर गाडी सोडली होती का, त्यांच्या गाडीत काय अपघात झालेला आहे का? जी, मात्र आमिर, सध्याची वाहतुकीची काय स्थिती आहे त्या महामार्गावर? महामार्गावर आहे तर अर्धा तास झालेला आहे। महामार्ग धुळे सोलापूर मार्ग जे आहे मांजरसुंब्याला आणि पाटणशिंगी टोल नाक्याला हा मार्ग थांबविण्यात आलेला आहे। आता त्या मार्गाने गाड्या वाहतूक बंद आहे। विशेष म्हणजे अग्निशामकचे 5 ते 6 बंबे आहेत तर त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आग आटोक्यात आल्यानंतरच ते वाहतूक सुरळीत करतील। मात्र आमिर, डिझेल घेऊन जाणारा हा टँकर होता, त्यामुळे विशेष काळजी ही घेतली नव्हती का? कारण अपघात झालेला आहे, प्रचंड मोठा स्फोट झाला, त्यानंतर ही आग पसरली आहे, काळजी घेतली नव्हती? ज्या ठिकाणी अपघात झालेला आहे हे घाट परिसर आहे। विशेष म्हणजे मांजरसुंबा जे घाट म्हणतो आपण त्या परिसर आहे। विशेष म्हणजे गाडी जेव्हा चालली होती एका ट्रक सोबत त्याचा अपघात झालेला आहे। आता नेमकं चूक कोणाची हे पोलीस स्पष्ट करतील, नेमकं अपघात कसा घडलेला आहे। आपण जर बघितलं तर दरवेळेस जर बघितलं तर डिझेल आणि पेट्रोलची वाहतूक याच रोडनी होती, कारण की मराठवाड्याच्या जवळ असलेले जे 2 डिपो आहेत सोलापूर आणि मनमाड, इथूनच तर मराठवाड्यात तर डिझेल आणि पेट्रोलचं सप्लाय होतं। ठीक आहे आमिर, या घटनेवर तुम्ही लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।